जय जिजाऊ जय शिवराय। मनोज दादा जरांगे पाटलांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा संपूर्ण जगाने बघितला, पण महाराष्ट्रच काय तर देशाचे नेते सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहेत। यांना सत्तेचा काय माज आलेला आहे। बहुसंख्य मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे, पण तरीही त्या समाजाची दखल हे घेऊ शकत नाहीत। कायद्यात तशी तरतूद असतानाही हे त्याच्यावर अंमलबजावणी करू शकत नाहीत। का तर मराठा समाज कुठेतरी पुढे गेला तर यांना जड जाईल। प्रस्थापित नेते आपलेच आहेत, पण यांच्या काही गोष्टी मराठा तरुण करणार नाहीत। ज्यावेळेस मराठा समाज शिक्षणात पुढे जाईल, पुढे तर आहेच, फक्त आरक्षणामुळे थोडा अडकलेला आहे आणि गोरगरीब समाज आज नोकऱ्यापासून वंचित आहे। शासनाच्या नोकऱ्यामुळे आज समाज एवढा पुढे गेला असता, पण फक्त ह्या अडमुट्या धोरणामुळे आपणच शेत खातय अशी गत मराठा समाजाची झालेली आहे। मराठा समाजाचे नेते बहुसंख्येने सभागृहामध्ये आहेत, पण ते कशासाठी आहेत? फक्त त्यांची स्वतःची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी ते सभागृहामध्ये आहेत। पण त्यांना हे नाही कळत की मराठा समाजाने त्यांना तिथं बसवलेलं आहे आणि बसवलेला राजा कसा खाली खेचायचा हे मराठा समाजाला चांगलंच माहीत आहे। त्यामुळे वेळ आता आलेली आहे। मनोज दादा बोलू शकत नाहीत, तुम्ही याला मतदान करा किंवा त्याला मतदान करा, याला पाडा, ही त्यांची भूमिका नाहीये। कारण की हे लोक हरामखोर, त्यांना म्हणते तो राजकारण करतोय। पण मनोज दादाला जर राजकारण करायचं असलं असतं तर त्यांच्याकडे खूप मोठ्या मोठ्या ऑफर होत्या, पण त्यांनी एकही ऑफर मराठा समाजापायी स्वीकारली नाही। त्यांना समाज आधी आणि नंतर पैसा सत्ता, त्यांच्यासाठी त्याला किंमत नाहीये। म्हणून आज मनोज दादा प्रत्येक मराठा बांधवाच्या नव्हे तर इतर समाजाचं सुद्धा आदरस्थान आहे। कारण की असा नेता परत होणे नाही। छत्रपती शिवरायांची उपमा त्यांना देणं चुकीचं आहे, पण छत्रपती शिवरायांसारखं वागणं त्यांच्यामध्ये आहे, हे एवढं सांगू शकतो। कारण की आता जर आपल्याला खरंच मराठा समाजाची ताकद दाखवायची असेल तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रस्थापित लोकांना घरी बसवा, त्यांना त्यांची औकात दाखवा। आता मराठा समाजाला गरज आहे की या प्रस्थापित लोकांना खरंच घरी बसवण्याची। आपण म्हणतो की कोणताच नेता आपल्याबद्दल बोलला नाही, पण या देशाची परिस्थिती तुम्ही आज बघत आहात, कशा पद्धतीने बोलणाऱ्याला दाबलं जातंय आणि त्याचं खोट्या गुन्ह्यामध्ये त्याला आतमध्ये ठेवलं जातंय। मग इथं फक्त राजा बोले आणि दल हले अशी स्थिती निर्माण झालेली आहे। कारण की ही हुकुमशाही सुरू आहे। जर कोणी कुणाच्या विरोधात गेलं तर त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल केले जातात। जर कोणी प्रेमाने नाही त्यांच्याकडे गेला तर त्याला खेचून बांधून नेलं जातंय। कारण की आज बघत आहोत कशा पद्धतीने लोक त्यांच्यामध्ये मिक्स झालेले आहेत। ज्याचा त्यांनी तिरस्कार केला त्याच लोकांना घेऊन ते आज बसलेले आहेत। मग कसं यांना भ्रष्टाचारी नाही म्हणायचं? तुम्हाला काँग्रेस असन, राष्ट्रवादी असन, इतर कोणताही पक्ष असन, तो भ्रष्टाचारी वाटतो, पण त्यांच्यातलेच नेते भ्रष्टाचार लाखोचा करून गेलेले ते नेते तुम्हाला चालतात। वारे तुमचं सरकार आणि वारे तुमचा पक्ष, काय लावलंय तुम्ही? लोकांना तुम्ही चुत्या समजता का? आज सगळं जग बघतंय की तुम्ही भारतीय जनता पक्ष काय करतोय आणि काय नाही। आज मिलावट तुम्हाला जमत नाही, पण तुमच्यामध्ये जी मिलावट झालेली आहे इतर पक्षांची हे चालते। लोकांचं काष्ट आणि तुमचं बाबा हे धंदा बंद करा, लोक हुशार झालेत।